तू परत आलीस खरी, पण यावेळी मी तुला जिंकू देणार नाही, नाही जिंकू देणार. या चिजलेल्या हाडात अजूनही तेवढं बळ नक्कीच आहे पार्वती. तू जिंकलीस तर पुन्हा मला या यातना भोगत जगावं लागेल, कारण तुमचा नाश केल्याशिवाय मला मरण नाही. यावेळी मी तुला सोडणार नाही पार्वती, माझी इंदू तुला सोडणार नाही. कोण कोण आहे? विष्णू, तू तेच करे? विष्णू, श्रीराम श्रीराम. तुला सांगायला हवं, पार्वती परत आली आहे. युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यावेळेला आपल्याला जिंकायचं आहे इंदू. पार्वती परत आली आहे. कसं सांगू इंदूला, कसं पोहोचू इंदूपर्यंत? पार्वती, यावेळेला मी तुला सोडणार नाही. कोण आहे? विष्णू, ए विष्णू, विष्णू, विष्णू. कोणीच नाहीये. बहुतेक मलाच भास झाला असावा. श्रीराम श्रीराम. पार्वती वहिनींचा फोटो. श्रीराम श्रीराम श्रीराम.
मी गेले ग. थांब 1 मिनिट. कुठे निघालीस कुठे तू? अगं हेमाकडे दादरला. हल्ली रोज रोज काय असतं ग तिच्याकडे? अगं कलिंगडाची शेती करतो ना आम्ही. प्रिया, मग आता काय असणार आहे तिच्याकडे? तिचा फायनल इयरचा प्रोजेक्ट चालू आहे, मी त्याला मदत करते. कळलं? जेवायला आहात का? नाही, आणि मला संध्याकाळी यायला उशीर होणार आहे. बाय. आणि मला इडली करायला सांगितलीस ते? ए हो हो हो, इडली करायचे. मी नक्की वेळेत येते. झालाय तुझा इंटरव्ह्यू, मी निघू आता. या. थँक्यू, बाय. अरे देवा, अशी कशी फुटली प्रेम? मलाही तोच प्रश्न पडलाय. कारण अरे मी बाहेर आलो तेव्हा दरवाजा सताड उघडा होता. तो वाऱ्याने उघडला की, कारण अरे विष्णू, मी कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकला म्हणून बाहेर आलो. मला वाटलं तूच आहेस, पण इथे कोणीच नव्हतं. दरवाजा उघडा होता आणि ही फ्रेम. चे विसंगत वाटतंय सगळं. काय नाही हो मालक, वाऱ्यानेच पडली असणार. हो का? म्हणजे तुला म्हणायचंय माझे कान वाजताय? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. काय झालं आजोबा? अरे अरे, ही फ्रेम कशी फुटली? काल वाऱ्यानं पडली म्हणे. सो मच लाईक शुभ्रा, सो व्हेरी मच लाईक शुभ्रा. बरं का मालक, काल पूजेला ही दोघं जण पाटावर अशी दिसत होती. त्या दामले फोटोग्राफरला घेऊन मी 51 फोटो काढलेत. ते आले की मी दाखवतो हो तुम्हाला. हो का? हो. आता वेळ झाला तर ही फ्रेम दुरुस्त करून आणा. हो, घरातली कामं आटपली की करून आणतो. आधी ए आधी, अरे सोड, काच बदलायची आहे तिची. हां. आजोबा, आजची उत्तर पूजा झाली की आम्ही निघायचं म्हणतोय. उत्तर पूजा आणि इतर विधी आटपायला संध्याकाळ तरी होईल. सूर्य मावळल्यावर कशाला प्रवास करताय? त्यापेक्षा उद्या दिवसा उजेडी निघा. असं काय करताय आजोबा? वसईवरनं मुंबईला तर जायचंय. रोज वसई ते मुंबई लोक अप डाऊन करतात. करायला चंद्रावरूनही लोक अप आणि डाऊन करतील. माझं ऐकलंस तर काही बिघडणार आहे का? नाही. मग उद्या निघायचं. आजची आणखीन एक रात्र मला शुभ्राच्या हातचं जेवायला मिळू दे की. अच्छा, म्हणजे हे खरं कारण आहे तर. मग नाहीतर तुला काय वाटलं? चला चला. काय? भलतीच घाबरटेस बाई तू. असं करून कसं चालेल ग? अहो वंस, त्यांना जर नाही आवडत त्या गोष्टी तर त्या कशा करू मी? अगं पण तू माझ्या बरोबर ये. दादाला अजिबात सांगू नकोस. ऐक माझं, हे बघ. आणि महाराज जे काही सांगतील ना उपासना करायला, ती तू कर. म्हणजे त्याचं फळ मिळालं ना की मग दादाचा विश्वास बसेल. हो की नाही? नाही, ते ठीक आहे हो, पण आजपर्यंत ह्यांच्यापासून लपून मी कधी कुठली गोष्ट केलेली नाहीये. आणि आता सुद्धा ते कितपत जमेल मला माहिती नाही. माहितीये, सत्यवान सावित्रीचा जोडाच ना अगदी तुमच्या. अगं वहिनी, संसारात थोडं खरं थोडं खोटं अगं चालतंच की. हा नाही, पण तू कोणाचं वाईट करत नाहीयेस ना, सगळ्यांचं भलं करायलाच निघालीस ना. अहो हो, पण मला विचार करायला थोडा वेळ द्या. अरे देवा बाई, विचार करण्यात सगळा वेळ निघून जायचा. मी सांगण्याचं काम केलंय. मला काळजी वाटते ना. मला माहितीये, मला हे माहितीये, शेवटी मीच वाईट ठरणार आहे. मग तरी पण मी सांगते. अहो मी तुम्हाला कधी काही म्हंटलंय का वंस? नाही म्हटलंस म्हणून तर एवढी उन्हातानाची पर्वा न करता तुझ्या दरवाजाशी येते ना. हे बघ वहिनी, आपल्यात जे काय वाद आहेत ना ते आपण तोंडावर बोलून मोकळा होतो की नाही? होतो की नाही? मला खरं सांग, होतो की नाही? मग सगळ्यांचं काही तसं नसतं. पूनम बद्दल बोलताय का तुम्ही? मी कशाला कोणाचं नाव घेऊ? चल बाई, निघते. अगं आज हे लोक पुण्याहून येत आहेत. सुलेखा पण येते का? हो वाटतं. अगं तिची आई अजून आली नाहीये. देवाच्या मनात काय कोणास ठाऊक. चला येते मी. या. चल. हो हो.
आणि रिक्षाने जा हो, उगीच बस स्टॉपवर थांब. प्रिया चल ग, उशीर होतोय मला. चल. काय करत होतात आतमध्ये? चॉकलेट्स नकोयत मला. मम्मानी दिलेत आपल्यासाठी. मम्मांनी? मी म्हणतो से त्या खाली. येस. मी बोलतो त्यांच्याशी. ए निखिल थांब, मी बोलली आहे त्यांच्याशी. त्यांचंही बरोबर आहे रे. अगं काय आहे? त्या म्हणतात की तुम्ही गेल्यानंतर मला घर खायला उठतं, जीव गुदमरतो माझा. हे बघ, मी सांगितलंय त्यांना की तुम्ही घराबाहेर नका पडू, धोक्याचं आहे. अगं हे बघ, कधीही काहीही होऊ शकतं. त्यांचे फोटोज टीव्हीवर, पेपरमध्ये सगळीकडे आहेत. आय मीन शी हॅज टू अंडरस्टँड यार. हो, त्या सॉरी म्हणाल्या आहेत ना. जाऊ दे ना. परत चल ना, आता उशीर होत नाहीये. चल. चल. आणि नंतर त्यांना ओरडू नकोस ना प्लीज. वेळ फार कमी आहे विष्णू. ती यावेळी सुद्धा माझा डाव उधळून लावू शकते. त्याआधीच खजिना शोधायला हवा. ती कोण? ती म्हणजे माझी नियती रे विष्णू. आजच्या आज आपल्याला खजिना शोधायला हवा. अहो पण कुठे? तुम्ही म्हणाला होतात ना तुम्हाला काहीतरी माहिती आहे म्हणून. काय माहिती आहे? विष्णू, मी काय सांगतो ते नीट ऐक. आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला भाज्याचे मांडव असायचे. छान पायवाट होती तिथं जायला. आता तिथं रान मारलंय. एकेकाळी तिथं छान कारंज होत. कारंज? वाड्यात कुठून आलंय कारंज? तेव्हा होत. रघुनाथ पंताला लय हाऊस. कुठं कारंज बांध, कुठं पुतळे उभे कर. तेव्हा त्याने एका गोऱ्या माणसाला बोलावून बांधून घेतलं होतं. किती वर्ष झाली माहित नाही, पण तेव्हा मला मिसळून सुद्धा फुटलेलं नव्हतं. हो, मग आता ते कारंज कुठं आहे? गावात दुष्काळ पडला होता. मेलेल्याच्या तोंडात 2 थेंब टाकायला पाणी उरलं नव्हतं. तिथले कारंजी कसली उडवताय. बंद पडलं ते कारंज. पुन्हा कधीच चालू झालं नाही. नंतर ते महादेवानं तोडून टाकलं. तीच ती जागा. त्याच्याबद्दलच सांगतोय मी. आता मला कळतंय, महादेवानं ते कारंज तोडायला घेतलं ते फक्त तोडलं नाही, त्या जागेवर खजिनाला फोन ठेवलाय. पण तुम्हाला खात्री आहे त्याच ठिकाणी खजिना आहे म्हणून? बघ नकाशा, यात ती जागा ठळकपणे दाखवलेली आहे. आता हा कुठला नकाशा? हा आपल्या वाड्याचा जुना नकाशा. यात ती जागा ठळकपणे दाखवलेली आहे. माझी खात्री आहे खजिना आणखी कुठे असू शकत नाही. तिथेच असला पाहिजे. नाहीतरी तुझ्या दिदूनं अख्खा वाडा पालथा घातलाय ना. पण त्यांना या कारंजाबद्दल माहिती नसेल. अरे तेव्हा शेंबडं पोर होतं ते. त्याला काय आठवत असतात. हे बघ विष्णू, आपण आजच्या आज ती जागा शोधून काढू. रात्री जाऊया. मूर्ख आहेस तू. अरे रात्रीच्या अंधारात माझ्या बापाला तर ती जागा सापडेल का. अरे दुपारी वाड्यात सगळे झोपलेले असतात, तेव्हा जाऊ. आणि श्रीमंत हो. या बसा, मी पाणी आणते. वसुधा, ओ जरा खायला आहे का काही? भूक लागली. इडल्या केल्यात, आणते. इडल्या? हो. आज काय स्पेशल? अहो प्रियाची फरमाईश होती. गेले किती दिवस मागे लागली होती. आज म्हटलं वेळ आहे तर करूया. तर बाईसाहेब गायब. का? कुठे गेली? दादरला गेली. दादरला काय?
मैत्रिणीकडे गेलीये कुठल्या तरी. काय नवीन काम काढलंय कोणास ठाऊक. हल्ली रोज चक्कर असते. अच्छा. तुम्ही घ्या, मी अजून लावते. वसुधा, हा, मस्त झाली इडली. थँक्यू. मला जरा चटणी आण का थोडी आणखी. हो. अहो जरा बघता का, माझे हात पिठाचे आहेत. घेतो. हॅलो. हॅलो बाबा, चंदू बोलतोय. हां, बोल चंदू. प्रिया आहे का घरी? प्रिया बाहेर गेली दादरला. आई आहे? आई आहे पण जरा कामात आहे. काय माझ्याशी बोल. नाही, मला जरा आईशीच बोलायचं होतं. का माझ्याशी बोलणार नाहीच आहेस का तू? नाही, तसं नाही बाबा, पण मी काहीतरी बोलून जायचो आणि तुम्ही गैरसमज करून घ्यायचा. चंदू, तुला जर असंच वाटत असेल ना, फोन ठेव तू आता. वसुधा मोकळी झाली की तिला फोन करायला सांगतो मी तुला. हा, तसं नाही बाबा, ॲक्च्युली आत्ता मी दिंडोशीत आहे. मी प्रियाला इथं बघितलं. दिंडोशीला? काही कामानिमित्त गेली असेल ती तिकडे. हो, पण तिचं एकूण वागणंच संशयास्पद होतं बाबा. म्हणजे ती ज्या बिल्डिंगमधून बाहेर पडली ना, तीच मुळात लपतछपत आणि कुणाची आपल्यावर नजर नाही आहे ना हे बघत. मलाही काही कळलं नाही, पण तेवढ्यात ती रिक्षात बसून निघूनही गेली. मी बिल्डिंगमध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की त्या बिल्डिंगमध्ये प्रधान म्हणून एक जण आहेत, त्यांचा रिकामा फ्लॅट आहे. तिथे गेले 4 दिवस एका मुलाबरोबर ती येते आणि तिथेच ते भेटतात. हे बघा बाबा, मला काळजी वाटली म्हणून मी फोन केलाय. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. चंदू, अरे तू फोन केलासच का? तुला अजूनही असं वाटतंय की तुझ्याविषयी मी फक्त गैरसमजच करून घेतो? आणि तसं जर वाटत असेल ना, तर यापुढे तू माझ्याशी न बोललास तरी चालेल. वसुधा, ए वसुधा. हो आले. काय झालं? कोणाचा फोन? प्रिया कुठे गेली म्हणालीस? दादरला गेली आहे मैत्रिणीकडे. का? ती दादरला नाहीये, दिंडोशीला आहे. अहो त्या मुलींचं काय, ऐन वेळेला काही काय झालंय? काय? चंदूचा फोन होता. प्रिया दादरला नाहीये, ती दिंडोशीला आहे तिच्या मित्राबरोबर. गेले कित्येक दिवस ती तिच्या मित्राबरोबर एका बंद फ्लॅट मध्ये जातीये आणि हे तुला माहिती नाही. हे लक्ष आहे तुला मुलीकडे? अहो नाही प्रिया, असं एक अक्षर बोलू नकोस. आणि प्रियाशी आधी मी बोलणार आहे. आणि खबरदार, मी बोलायच्या आधी प्रियाशी जर बोललीस तर बजावून ठेवतोय मी तुला.